अंबरनाथमधल्या विद्यार्थ्यांना या अंबरनाथ शहराबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेतलं. निवडणुकीच्या तोंडावरती हे अंबरनाथचं भविष्य जे आहे त्यांनी त्यांची मतं अतिशय निर्मळपणे मांडली. मी आता अंबरनाथ शहर हे कसं होतं आणि आज कसं आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे संपूर्ण तुम्ही जिथे नजर टाकाल तिथे तुम्हाला उंच उंच टोलेजंग इमारती दिसतील. मध्ये काय हरित पट्टा दिसतोय. लहानपणी आम्ही जेव्हा इथून जायचो तेव्हा हा रोड खरं तर इतका मोठा नव्हता. अगदी काही 10-15 वर्षापासून पुढे माथेरानला जाताना ह्या रोडला प्रचंड ट्रॅफिक असायचं किंवा खड्डे असायचे. पण आज रोड चांगले, MIDC आहेत, इमारती होत आहेत. समोर तिथे पाले गाव आहे, तिथे देखील चांगलं डेव्हलपमेंट सुरू आहे. पण ही फक्त डेव्हलपमेंट होते अंबरनाथमध्ये. फक्त इमारती, सिमेंटचं जंगल उभं राहतं आहे, त्यासोबत सोयीसुविधा देखील उभ्या राहत आहेत. आणि या अंबरनाथ शहराचं वैशिष्ट्य असं आहे, निवडणूक तरी आहेच, पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की या शहरामध्ये एक मोठा इंडस्ट्रीयल झोन आहे. म्हणजे मगाशी चर्चा करताना या सगळ्या मान्यवरांशी आपली मुद्दे आम्ही डिस्कस केले. त्यावेळेस मुद्दा असा आला की कल्याण, डोंबिवली आजूबाजूची जी मोठमोठी शहरं आहेत ह्यांची जेवढी MIDCची म्हणजे औद्योगिक विकास महामंडळ जे आहे त्यांची जी कॅपॅसिटी त्याच्या दुप्पट आणि भविष्यात तिप्पट अशी कॅपॅसिटी आणि इथं इंडस्ट्री जी आहेत तेवढा एरिया जो आहे या अंबरनाथ शहराचा आहे, अंबरनाथ शहराला लागून देखील आहे. त्यामुळे एवढं मोठं अंबरनाथ शहर असताना, एवढं मोठं कॅपॅसिटी शहराची असताना या शहराला तशा सुखसुविधा मिळत आहेत का किंवा दिल्या गेल्या आहेत का किंवा दिल्या जाणार आहेत का, हे सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. तायडे सर आहेत की जे या सगळ्या सगळे इंडस्ट्रीयल जो भाग आहे या सगळ्या भागातले जाणकार व्यक्ती, जवळपास 28 वर्ष ते या सगळ्या MIDC आणि सगळ्या भागातले जे अध्यक्ष होते. उमेश सर, मला पहिला तुमच्याकडून प्रश्न घ्यायचा कारण म्हणजे की अंबरनाथ म्हटलं तर पहिले MIDC, कारण ठाणे आणि ठाणे जिल्ह्यात लोकांना अंबरनाथ म्हटलं की पहिले MIDC नाव पुढे येतं, कारण का तेवढा मोठा सेक्टर या सगळ्या भागात आहे. सेक्टर मी पाहतोय सगळं ग्रोईंग झालेलं आहे, पण त्या तुलनेत सुविधा आणि अगदी स्पष्टपणे की नगर परिषदच्या माध्यमातून त्या सुविधा मिळत आहेत का, मिळाल्या आहेत का आणि मिळण्याची अपेक्षा आहे का? सध्या तरी सांगायला गेलं तर ॲडिशनल अंबरनाथ MIDC, त्याचप्रमाणे आपल्याकडे चिखलोली MIDC आहे, वडोल MIDC आहे, केमिकल झोन आहे, मोरुली MIDC आहे. या 5 MIDCs अंबरनाथमध्ये आहेत. इथे सुमारे या सर्व 5 MIDC मिळून एक 1600 ते 1800 इंडस्ट्रीज आहेत. तसं बघायला लागलं तर म्युन्सिपाल्टीकडनं इथे काहीही सुविधा नाही आहे. ॲडिशनल अंबरनाथ MIDCमध्ये जे रस्ते वगैरे आहेत ते MIDC बनवते आहे, परंतु ज्या MIDCs आहेत बाकीच्या, मुख्य म्हणजे वडोल, चिखलोली, मोरुली आणि केमिकल झोन, या MIDCचे सगळे रस्ते हे MIDCने म्युन्सिपाल्टीला हँडओव्हर केलेले आहेत आणि तिथल्या रस्त्यांची किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची अक्षरशः वाताहत झालेली आहे. तर कंपन्या किती आहेत आपल्याकडे आणि साधारणपणे जर आपण जॉबचा विचार केला की म्हणजे इथले वर्कर्स हे सगळे टॉपपासून लोअरपर्यंत किती वर्कर्स आहेत आणि ते अंबरनाथचे आहेत का बाहेरून आहेत? अंबरनाथ MIDCमध्ये जर का ॲडिशनल अंबरनाथ बघितलं तिथे 1400 कंपन्या आहेत, 1400पेक्षा जास्त. आणि बाकी अंबरनाथ वेस्टमध्येही आज 300 ते 400च्या पेक्षा जास्त कंपन्या आहेत. ओव्हरऑल 1 लाखापेक्षा जास्त इथे वर्कफोर्स आहे आणि आम्हाला खात्री आहे की त्यातले सुमारे 60 to 70% म्हणजे 60 ते 70 हजार कामगार आहेत ना, तो आज अंबरनाथ सिटीमधून येतो आहे, शहरात नाही येतो आहे आपल्याकडे. पण हा कामगार जो स्किल्ड कामगार आहे, ज्या ज्या या अंबरनाथ MIDCला या सेक्टरला जो कामगार पाहिजे तो कामगार आहे तो? तसं बघायला गेलं तर आपल्याकडे जो MIDC लागणारा स्किल्ड कामगार आहे ना, तो 10 ते 20% कामगार हे अंबरनाथ सिटी पुरवत असेल. 30 ते 40% कामगार जो लागतो, जो स्किल्ड कामगार, तो मात्र निश्चितपणे अंबरनाथच्या बाहेरनं म्हणजे कल्याण, डोंबिवली, इव्हन ठाण्यापासून पण लोक इथे येत आहेत. पूर्वी इथून लोक ठाण्याला जायची, आता ठाण्यापासून लोक इथे यायला लागलेली आहेत. म्हणजे आमच्याकडे कर्जत ते ठाणे या परिसरातला जो कामगार आहे ना, तो आज आपल्या अंबरनाथ MIDCमध्ये जास्त काम करतो. स्किल्ड म्हणजे ह्या अंबरनाथच्या तरुणांना किंवा अंबरनाथच्या लोकांना या सगळ्या त्यांच्या अगदी हाकेच्या अंतर असलेल्या कंपन्यांमध्ये जर जॉब पाहिजे असेल किंवा करतायत किंवा पुढे जायचं असेल, काय स्किल्डसाठी या अंबरनाथ शहरामध्ये सुविधा दिल्या पाहिजेत? मेनली कसं आहे की इथे जेवढ्या ज्या सुविधा आमच्याकडे जो लागणारा कामगार आहे ना, तो स्किल्ड कामगार पाहिजे. स्किल म्हणजे कसं, तर वेगवेगळ्या कंपन्या आहेत इथे. इंजिनिअरिंग कंपनी आहे, केमिकल कंपन्या आहेत, फार्मा कंपन्या आहेत, रबर कंपन्या आहेत, इलेक्ट्रिकल कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीला आपल्याला जसे लागतात त्याप्रमाणे कुठे इलेक्ट्रिकल इंजिनियर लागतील, कुठे डिप्लोमा लागतील, कुठे ITI लागतील, फिटर लागतील, टर्नर लागतील, वेल्डर लागतील.
त्याच्यानंतर केमिकल कंपन्यांना बॉयलर अटेंडंट लागतात, AOCP लागतात, MMCP लागतात. ह्या टाईपचे जे स्किल्ड आहे ना त्याच्यासाठी आपल्याकडे अंबरनाथ ITI फार कमी पडते. आपल्याकडे वेगवेगळे ITI किंवा म्युन्सिपाल्टीने पण काही अशी सुविधा उभी केली तर इथल्या लोकांना, शहरातल्या मुलांना ते ट्रेनिंग देऊन त्यांना इथेच जॉब मिळू शकतो. म्हणजे जर इथे शिक्षण मिळालं तर शिक्षणही आपल्या शहरात होईल आणि कामही आपल्या शहरात होईल. म्हणजे 2,000 किलोमीटर लांबून जी लोक येतात किंवा प्रवास करतात तशी वाहतात इथल्या तरुणांची किंवा इथल्या सिटिझनची होणार नाही. अजिबात नाहीये. राहुल चौधरी सर आहेत, डॉक्टर राहुल चौधरी सर आहेत. अंबरनाथ शहर वाढतंय, MIDC सेक्टरबद्दल सांगितलं, इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे किंवा ह्या सगळ्या ज्या बिल्डिंग सेक्टर जो आहे तो दाखवला तुम्हाला, पण आरोग्य वाढतंय अंबरनाथचं? म्हणजे तेवढं सुदृढ आरोग्य अंबरनाथचं आहे का? नाही, बेसिकली आपण एक बघितलं तर एवढं मोठं शहर असून एवढे मोठे इथले म्हणजे वाढत गेलेलं आहे शहर, पण एक मूलभूत म्हणजे टर्शरी केअर सेंटर हॉस्पिटल असं प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट असं अंबरनाथला नाही. म्हणजे आधी कोणाला समजा हार्ट अटॅक आला किंवा स्ट्रोक आला तर आपल्याला ॲटलिस्ट कल्याण, डोंबिवली किंवा ठाण्याला किंवा पुढे शिफ्ट करायला लागतं. तर त्या हिशोबाने इथे अंबरनाथमध्ये ते एक गोष्ट खूप लॅकिंग आहे. दुर्दैव वाटतं की एक डॉक्टर असून आपल्याला असं वाटतं की प्राथमोपचार जे मिळायला पाहिजेत आणि त्या प्राथमोपचारानंतर जो गोल्डन पिरियड असतो, अर्थात की लगेच कुठल्या शहरामधली सगळी आरोग्यव्यवस्था सुधारत नाही. आता इतक्या वेळ सुधारलं आहे. कुठं असं डॉक्टर म्हणून खंत वाटते की इथं जर बेसिक उपचार करण्याकरता म्हणजे चांगले उपचार जे काही पुढे लोक जात आहेत किंवा तिथपर्यंत जाण्याकरता देखील लोकांना तेवढा एक गोल्डन पिरियडचा उपचार मिळाला असं मिळतो आहे? नाही, तसं नाही. म्हणजे काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहे जिथे प्रायमरी तुम्हाला केअर मिळून जाते, पण तो एक तुम्ही जसं म्हटलं एक गोल्डन पिरियड जो असतो की ज्या पिरियडमध्ये जर ट्रीटमेंट झाली तर त्याचं पुढे आपलं आरोग्य म्हणजे किंवा एक मॉर्बिडिटी कमी होते, तो इथे अंबरनाथमध्ये तरी मिळत नाही. म्हणजे हार्ट अटॅक जरी आला तर एक प्रायमरी ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला पुढच्या ट्रीटमेंटसाठी ॲटलिस्ट कल्याण किंवा पुढे ठाण्याला वगैरे शिफ्ट करायलाच लागतं पेशंटला. सिमिलरली दुसरे पण काही आजार वगैरे असतील तरी त्याला पुढेच जायला लागतं. गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणजे आता एवढे वर्ष छाया हॉस्पिटल होतं आपल्या इथे, इन्फ्रास्ट्रक्चर वाईज पण चांगलं आहे ते, पण त्यात काहीतरी लॅकिंग म्हणजे कोणाचं आता त्याच्यामध्ये हे आहे मी सांगू शकत नाही, पण इथे सर्जरीज वगैरे नाही होत. म्हणजे तिथे पण समजा कोणी पेशंट डिलिव्हरीला किंवा वगैरे काही याच्यासाठी सिझेरियन वगैरेसाठी जातं तर मग त्यांना ते पुढेच शिफ्ट करायला लागतात ॲटलिस्ट. म्हणजे आरोग्याची इमारत आहे पण ते आरोग्य सेवा देणारे सेवकच नाही. येस येस येस, त्याची कमतरता आहे. आणि त्याच्यावर मेन म्हणजे एक ब्लड बँक नाही आहे. म्हणजे आता एवढे वर्ष अंबरनाथला झाले पण अजूनपर्यंत एकही प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट ब्लड बँक नाही. लोकसंख्या किती असेल अंबरनाथची साधारण 3 लाख वगैरे असेल, 3च्या पुढे. 3 लाख लोकांसाठी एक साधारण ब्लड बँक असणं ही या शहराची खरं तर प्राथमिक गरज आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे मी जसं सांगितलं की विदाऊट ब्लड बँक जसं डॉक्टर्स इथे हॉस्पिटल चालवतात, म्हणजे मी तर म्हणेन सगळ्या इथल्या डॉक्टरांना शौर्य पदक दिलं पाहिजे, कारण विदाऊट ब्लड बँक ऑपरेट करणं इज व्हेरी रिस्की. आणि तरी त्या परिस्थितीमध्ये इथले डॉक्टर सगळं ऑपरेट वगैरे करतात, इट इज कमेंडेबल. पण एक ब्लड बँक एक किस्सा मग आपण चर्चेत आला होता की समजा एखादा पेशंट कोणाचा ॲडमिट असेल अंबरनाथमध्ये आणि ब्लड लागणार असेल किंवा रक्त लागणार असेल, त्याचे पेशंट कल्याण, डोंबिवली, ठाण्याला बसून असतात. येस येस. आता मग इथले डॉक्टर त्याच्यासाठी काय करतात, कारण ऑपरेट करताना काही लागलं आणि मग इथून कुठल्या रिलेटिव्हला पाठवण्यापेक्षा मग आम्ही काय करतो, जे प्लॅन सर्जरीज असतात तर आम्ही आधीच रिलेटिव्हला एका तिथे ब्लड बँकला, कल्याणला किंवा डोंबिवलीला पाठवून देतो आणि त्यांना तिथे बसवतो. आणि समजा ऑपरेशनच्या मध्ये काही गरज लागली ब्लडची, मग तुरंत त्यांना तिथून निघायला सांगतो. म्हणजे ॲटलिस्ट तो जाण्याचा टाईम थोडा वाचतो. तो आरोग्य सुविधा म्हणून डॉक्टर म्हणून आपण प्रयत्न करत आहात, पण इथंच ते स्किल डेव्हलप व्हावं ह्याच्याकरता देखील अंबरनाथमध्ये तसं काही होतं आहे किंवा आता सध्या एक मेडिकल कॉलेज चालू झालेलं आहे आपल्याकडे, पण त्याला लागणारं जे अटॅच मेडिकल हॉस्पिटल पाहिजे ते म्हणता येतात चालू होईल, पण ते अजून तरी सध्या नाही आहे. त्याला फायदा होईल त्याने? नक्कीच फायदा होईल. म्हणजे एक मोठं गव्हर्नमेंट हॉस्पिटल जर अंबरनाथला आलं तर ऑब्व्हियसली इथल्या म्हणजे जेवढे लोकसंख्या आहे त्यांना खूप फायदा होईल. पुढे जायला लागणार नाही. म्हणजे जे काय गोल्डन पिरियडची तुम्ही ट्रीटमेंट म्हणता ती अंबरनाथमध्येच होईल. फक्त अंबरनाथ शहराला नाही तर अंबरनाथच्या पुढची शहरं जी आहेत त्यांना देखील या हॉस्पिटलचा फायदा होऊ शकतो. कारण का इथून समजा एखादा बदलापूर, खोपोली, कर्जतला व्यक्ती जो आहे तो ठाण्याला ज्या वेळेत जाईल त्याच वेळेमध्ये त्याला इथे ट्रीटमेंट मिळेल आणि त्यांची ट्रीटमेंट होऊन ती व्यक्ती वाचू शकते. पुढे आपल्यासोबत प्रेमजित सिंग सैनी सर आहेत. हे फार्मास्युटिकल या क्षेत्रातले नामवंत आहेत, तज्ज्ञ आहेत आणि नावाजलेलं नाव आहे. सर, अंबरनाथ में अभी तायडे सर ने बताया, चौधरी सर ने बताया कि यहाँ पे कि दोनों फील्ड आपसे
कलेक्टेड रिलेटेड है। इनके एमआईडीसी में फार्मास्यूटिकल कंपनी है लेकिन स्किल्ड वर्कर नहीं है, इनके पास डॉक्टर्स है लेकिन सुविधा नहीं है। फार्मास्यूटिकल आपकी फील्ड है लेकिन फार्मास्यूटिकल कॉलेज या फिर यहाँ से जो फार्मा इंडस्ट्री को चाहिए वो यहाँ से यंगस्टर जो तैयार होते क्या? मैं यूनिक्रोम लेबोरेटरी का एमडी हूँ। मैं 10 साल से कंपनी चला रहा हूँ। हमने जो अब तक जो भी डिफ़िकल्टी फेस की है एज ए फार्मा, क्योंकि जैसा देखा जाए कि अंबरनाथ में बहुत सारी फार्मास्यूटिकल कंपनियां हैं, छोटी बड़ी फार्मास्यूटिकल कंपनियां हैं, जो जैसे यूमर्क हो गई, फिर इन्वेंशिया हो गई, रूबिकॉन हो गई, भारत सीरम हो गई, बड़ी बड़ी कंपनियां हैं और छोटी कंपनियां भी हैं। तो यहाँ पे टेक्निकल स्टाफ और एजुकेटेड स्टाफ की कमी है, जैसे कि फार्मासिस्ट नहीं मिलते हैं। अंबरनाथ में कोई फार्मेसी कॉलेज नहीं है जहाँ पे फार्मासिस्ट पैदा हो और वो कंपनी को सप्लाई करें, उनको हम ट्रेन करें। मेरी कंपनी में भी लोग बाहर से आते हैं ट्रेनिंग करने के लिए, लेकिन अंबरनाथ के में ऐसा कोई कॉलेज नहीं है फार्मेसी या नियर बाई जो मतलब इंडस्ट्री को फीड कर सके। और एक जो मतलब अमरनाथ की धरती पे ये सब चीज़ें है, ये सब जो फैक्ट्रीज है फैक्ट्री सब है, अमरनाथ के लेकिन MIDC में है। उनमें जो काम करने वाले उनका जो योगदान है वो अमरनाथ सिटी को नहीं मिलता। नहीं मिल रहा है। और अंबरनाथ में नहीं मिल रहा कि जो भी है तो बाहर चले जाते हैं, बाहर के कॉलेजों से आते हैं लोग। अगर अंबरनाथ में फार्मास्यूटिकल कॉलेज हो, फार्मेसी कॉलेज हो, तो अंबरनाथ की फार्मास्यूटिकल इंडस्ट्री को उसका बहुत एडवांटेज मिलेगा। और एक फेस कर रही है सारी फार्मा इंडस्ट्री, जो फेस कर रही है डिफ़िकल्टी, यहाँ पे कोई टेक्निकल स्टाफ जैसे कि आईटीआई का जो लोग हैं उनको इलेक्ट्रिशियन या फिटर की ट्रेनिंग दी जाती है, लेकिन मैकेनिक की ट्रेनिंग कहीं भी नहीं है, क्योंकि फार्मा की इंडस्ट्री में जो भी मशीन लगती है वो इलेक्ट्रिकल प्लस इलेक्ट्रॉनिक प्लस मैकेनिकल से अटैच होती है। तो ऐसे मैकेनिक की बहुत कमी है यहाँ पे। तो मैं तो चाहता हूँ कि हमारे आईटीआई जो अंबरनाथ है उसमें भी एक सब्जेक्ट ऐड किया जाए जो फार्मा इंडस्ट्री को भी फीड करे। मतलब ये शहर में पोटेंशियल है कि Potential वो बहुत है। वो सब वर्कर्स वो सब एजुकेटेड पीपल्स सही को है। यहाँ पे बना सकते हैं, बन सकते हैं, बन सकते लेकिन इच्छा नहीं दिख रही। नहीं, यहाँ पे है नहीं, लेकिन बन सकता है, बड़ी आसानी से बन सकता है। सुविधा है, लेकिन उसमें वो सब्जेक्ट ऐड नहीं हुए हैं। इसलिए अगर वो ऐड हो जाए आईटीआई में तो ये बहुत आप बता रहे थे कि हम लोग डिस्कस कर रहे थे कि बहुत सारे बड़े बड़े फार्मास्यूटिकल कंपनी जो है, आप यहाँ से मेंटर या एडवाइज़र करके आप उनको राय देते। अभी उनसे कभी राय है कि ऐसे कि अंबरनाथ सिटी में इतना सब है, हमारी कंपनीज है, लेकिन ना ट्रैवल के लिए लोकल ट्रांसपोर्ट है, ना यहाँ पे स्किल्ड वर्कर्स मिल रहे, कोई उनकी एक नाराज़गी आपको कभी सामने? हाँ, बहुत बार आई है, क्योंकि मैं इन्वेंशिया में टॉप लेवल पे रहा हूँ। मैं वहाँ पे वाइस प्रेसिडेंट था, तो वहाँ भी हमने फेस किया है। और इंडस्ट्री से इंटरेक्शन होता है, तो उनको भी टेक्निकल स्टाफ नहीं मिलते हैं। ट्रांसपोर्ट की सुविधा कम है, क्योंकि अंबरनाथ में अगर लोगों को अंबरनाथ स्टेशन से एमआईडीसी में आना पड़ता है तो उसके लिए कोई बसेस या किसी का सुविधा नहीं है। और उसमें इंडस्ट्री वाले ने ही खुद अपनी फैक्ट्रियाँ को वर्कर लाने के लिए उन्होंने बसें दी हैं। जब बताए फार्मास्यूटिकल कंपनी के जो बड़े नाम है जैसे भारत सीरम, और कौन कौन से बड़े नाम है एमआईडीसी में? जो बड़े नाम हैं मैं बताता हूँ आपको। भारत सीरम है, वाटसन है, रूबिकॉन है, सुप्रिया लाइफ साइंसेज है, एनालिटेक है, इन्वेंशिया है, ए सॉल्यूशन है, सेंटर फार्मा है, ये सब यूमर्क है। सिर्फ नेशनल इंटरनेशनल लेवल्स की कंपनी है। ये सब इंटरनेशनल लेवल की कंपनियां हैं और बहुत अच्छा कर रही हैं ये भी, लेकिन उनको भी टेक्निकल स्टाफ की ही प्रॉब्लम रहती है। ग्रेजुएट्स, फार्मेसी ग्रेजुएट, पोस्ट ग्रेजुएट की ही दिक्कत रहती है। तो ये सब जगह में ये प्रॉब्लेम है। या फक्त फार्मास्युटिकल कंपनीची नावं त्यांनी सांगितली, अशा अनेक कंपन्या आहेत की जिथं हायर एंड एज्युकेटेड समजा शिक्षण जर असलं त्या लोकांकडे तर मोठे जॉब मिळतील, एवढी कॅपॅसिटी या अंबरनाथमध्ये आहे। हा सगळा विषय झाला की आरोग्य क्षेत्र असलं, एमआयडीसी आहे आणि फार्मास्युटिकल क्षेत्र आहे, पण आर्थिक बाबतीमध्ये अंबरनाथ शहराचा काय चेहरा आहे? जय हिंद बँकेच्या डायरेक्टर रूपा देसाई आपल्यासोबत आहेत। रूपाजी, अंबरनाथ हे शहर बँकिंग सेक्टरमध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो तर तिथं अंबरनाथमधली बरीचशी लोक शहराच्या बाहेर म्हणजे लोक कामाला असतात, पण एखादं मोठं बँकिंग सेक्टर जसं आता एमआयडी सेक्टर आहे, आरोग्याचं सेक्टर तयार होतं आहे, फार्मास्युटिकलमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, बँकिंग सेक्टरमध्ये अंबरनाथ एवढी प्रगती केली आहे? अंबरनाथमध्ये बँकिंग सेक्टरनी खूप प्रगती केली आहे. अंबरनाथमध्ये सगळ्या प्रकारच्या बँका आहेत.
मी तर कॉपरेटिव्ह बँकेला रिप्रेझेंट करते. या शहरामध्ये अगदी 50,000 रुपयांनी ज्या इंडस्ट्रीवाल्यांनी कर्ज घेतलं ते आज 5 कोटीच्या 10 कोटीच्या उलाढाल्या करतायत आणि ते देण्याची क्षमता इथल्या सगळ्या बँकांमध्ये आहे. सगळ्या प्रकारच्या कॉपरेटिव्ह बँक्स प्लस प्रायव्हेट बँक्स, गव्हर्नमेंट बँक सगळं इथे आहे. बँकेच्या मला नाही वाटत पण बँकिंग सेक्टरमध्ये तेवढे जॉब्स जे आहेत म्हणता तुम्ही आता जॉब्स आहेत, पण मग ते अंबरनाथच्या लोकांना त्याचा फायदा घेत आहेत का? तेवढं मगाशी तोच मुद्दा की एज्युकेटेड किंवा स्किल्ड. अंबरनाथच्या म्हणजे UCBच्या माध्यमातून अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून जेवढ्या इथल्या कॉपरेटिव्ह बँका आहेत किंवा इतरही, कारण ज्या नॅशनलाइज बँका आहेत ना त्यांचं रिक्रुटमेंटची प्रोसिजर थोडी वेगळी आहे, पण इथल्या सगळ्या ज्या लोकल बँका आहेत त्या नक्कीच ट्रेनिज म्हणून या मुलांना संधी देतात. ह्याच्यातनं भरपूर मी का बँकिंग सेक्टरबद्दल तुम्हाला या चर्चासत्रामध्ये बोलवलं? शेवटी विषय फिरून फिरून अंबरनाथचा येतो, तो अंबरनाथच्या MIDC बद्दल येतो. Yes. इतक्या मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत, इतका मोठा फायनान्स, अगदी नाही म्हटलं तर काही लाख कोटीच्या घरात हा सगळा फायनान्स जातो. मग बँकिंग म्हटलं तर फक्त सेव्हिंग आणि करंट अकाउंटचा संबंध येत नाही. या सगळ्या इंडस्ट्रीजना किंवा इथल्या सगळ्या ज्या वाढत्या ज्या एक्सपेंडिचर आहेत या सगळ्या गोष्टींना फायनान्स लागण्याकरता एक बॅकएंड मोठी टीम फायनान्सची लागते. तसा सेक्टर जर इकडे आला तर या सगळ्या सेक्टरला त्याचा फायदा होईल आणि जॉब्सही मोठ्या प्रमाणात होतील. तर तो तेवढ्या वास्ट लेवलने तशी अंबरनाथमध्ये बँकिंग सेक्टर उभी राहते का? सर आहे इथे, म्हणजे ह्या MIDC मध्येच अनेक बँका इथे स्पेशली आल्या. म्हणजे गव्हर्नमेंटची बँक ऑफ महाराष्ट्रसुद्धा इथे आली कारण त्यांना ती नीड दिसली. कारण इथे लोकांना जी गरज आहे ते बघून अगदी सगळ्या बँकांनी इथे भरपूर सगळ्या एव्हरी बँक इज देअर इन अंबरनाथ. आणि मला नाही वाटत आहे की फायनान्सच्या बाबतीमध्ये इथल्या कोणाला काही प्रॉब्लेम आहे. हे एक चांगली गोष्ट सगळ्या चर्चेतून ऐकायला मिळाली की बँकिंग सेक्टरमध्ये अंबरनाथ शहरामधल्या आलेल्या या सगळ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत किंवा इथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वाढतो आहे किंवा बिल्डिंग सेक्टरमध्ये जे काही सगळ्या गोष्टी वाढत आहेत त्यांना फायनान्स देण्याकरता अंबरनाथ शहर बँकिंग सेक्टर सक्षम आहेत. त्यांनी पॉझिटिव्ह या सगळ्या गोष्टी मी सांगितली. माझ्यासोबत सलील झवेरी सर आहेत. सर, हे व्यक्तिमत्व असं आहे की गेल्या अनेक वर्ष अंबरनाथमध्ये आम्ही पाहतो आहे की वेगवेगळ्या प्रत्येक सेक्टरमध्ये ह्या व्यक्तींचं योगदान आहे. अगदी सल्लागार म्हणून किंवा व्यक्तिगत त्या सगळ्या गोष्टीमध्ये असतातच. ह्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्यांचा इंटरव्ह्यू करण्याचं कारण म्हणजे हे ब्रँड अँबॅसेडर आहेत अंबरनाथच्या या सगळ्या निवडणुकीचे. पण सर, अभिमान तर तुम्हाला वाटत असेलच की अंबरनाथ शहराचा ब्रँड अँबॅसेडर आहे मी, पण इथल्या लोकांमध्ये मतदान किंवा निवडणुकीबाबतीत तेवढा उत्साह का दिसत नाही? सर्वप्रथम मी हे सांगू शकतो की जसं यावर्षी मी ब्रँड अँबॅसेडर आहे आपलं निवडणूक आयोग, जे अंबरनाथ नगरपालिका निवडणुका 2025च्या आहेत त्याकरता आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी जे 2024ला विधानसभा ज्या निवडणुका झाल्या तेव्हासुद्धा मला निवडणूक आयोगातर्फे आयकॉन म्हणून माझे नेमणूक झाली होती. त्या वर्षीचं जर बघितलं तर अख्ख्या भारतातून अंबरनाथ जी विधानसभा क्षेत्राचं जे मतदानचा आकडा होता ती अख्ख्या भारतातून खालून 3ऱ्या नंबरवर येतं. ही अतिशय दुर्भाग्याची गोष्ट होती. पण मी तुम्हाला एक गोष्ट अतिशय कौतुकाने सांगतो अंबरनाथच्या या सगळ्या नागरिकांबद्दल की आम्ही सगळ्यांनी मिळून निवडणूक आयोगातर्फे मी असो आणि सगळी यंत्रणा असेल सरकारी, मागच्या विधानसभेला आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं, लोकांपर्यंत विविध माध्यमातून पोचलो, मग ते रॅलीज असतील, विविध उपक्रम असतील, आणि लोकांनीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि 7.25% मागच्या वर्षी विधानसभेचं मतदान वाढलं. त्याच अनुषंगाने ह्या वर्षीसुद्धा या ज्या आता लोकल बॉडी इलेक्शन्स म्हणजेच नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत तेव्हा आम्ही विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो आहे. मग ते शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रॅलीज असो, पटनाट्य असो, ते सुद्धा करतो आहे. आणि त्याचबरोबर जे आत्ताच्या काळानुसार सोशल मीडियाचा जो आम्ही आधार घेतलेला आहे त्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत. आणि खऱ्या अर्थाने लोकांचा खूप चांगला प्रतिसादही मिळतो आहे. आणि लोकांनाही हे सांगितलं जाते सारखं की तुमचा सहभाग होणं गरजेचं आहे, कारण जर लोकशाही टिकवायची आहे आणि हा एक आपण मोठा सण साजरा करतोय लोकशाहीचा, तर त्या अनुषंगाने तुमचा सहभाग होणं गरजेचं आहे. आणि हे मागच्या वर्षापासून तरी नक्की बघतोय की लोकांचा सहभाग खूप चांगला झाल्यामुळे आपण खऱ्या अर्थाने लोकशाही आपण साजरी करतोय. आपण पण सर, एक निवडणूक जी आहे ती मधल्या काळात थोडी लांबली गेली. आम्ही स्वतः पाहिलेलं आहे की तेवढा उत्साह उमेदवारांमध्येच नाही आहे. प्रचार जसा पहिल्या 2 डिसेंबरपर्यंत झाला किंवा 1 डिसेंबरपर्यंत झाला तसा प्रचार आताही दिसत नाही आहे. किंवा तसे कोणी प्रचार करत असेल तेवढी गर्दी पण दिसत नाही आहे.
तो मध्ये टेम्पो कुठे कमी झाला आहे आणि तो टेम्पो वाढवण्यासाठी निवडणूक आयोग काय करणार आहे? एक ॲम्बॅसेडर म्हणून आपण काय करणार आहे? पहिली गोष्ट तुमचं हे जे ऑब्झर्वेशन अगदी योग्य आहे की मधल्या काळात सगळं जे थंडावलेलं दिसलं, पण त्याचं कारण पण असं आहे की जर बघितलं तर परत पुन्हा प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक आयोगाची जी सुरुवातीची प्रक्रिया होती, जे आपण 2 डिसेंबरला वोटिंगचं होतं, त्याच्या अगोदर जी प्रक्रिया सुरू झाली होती 15-16 नोव्हेंबरपासून, ती प्रक्रिया परत सुरुवातीपासून सुरू झाल्यामुळे आज समजा आजचा दिवस असेल की परत कोणाला नाव मागे घ्यायचं असेल नसेल ह्या सगळ्या प्रक्रियेचं, तर येत्या 2 दिवसात तसाही आपल्याला वेगळा उत्साह जो तेव्हाचा होता दिसेल अगदी 100% आपल्या शहरात. तो आहे कॅन्डिडेट्सकडून, म्हणजे जे कोण नगरसेवकासाठी कॅन्डिडेट्स असतील त्यांच्याकडून दिसेल, पण आमच्याकडून सुद्धा एक निवडणूक आयोगाकडून सुद्धा आता ही जी प्रक्रियामध्ये सगळं आता संपलं, 1-2 दिवसात संपलं की पुन्हा ह्या ज्या अगोदर आम्ही स्टेप्स घेतल्या होत्या त्या पुन्हा आपल्याला बघायला मिळतील. आणि मला आशा आहे आणि हा नक्की हा लोकांबद्दलचा कॉन्फिडन्स आहे की एक परिपक्वता आलेली आहे आज समाजात. आपण बघतो सोशल मीडियाच्या माध्यमातून आज तरुण पिढी आज मोठ्या प्रमाणात नवीन मतदान करणार आहेत, पहिल्यांदा मतदान करणार आहेत, त्यांच्यातला उत्साह आहे आणि जनजागृती चांगली झाल्यामुळे मला 100% आशावादी आहे आणि की अंबरनाथची ही जी नागरिक आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्स्फूर्तपणे मतदान करतील. नक्कीच. माझा आपल्या तिघांना एक प्रश्न आहे. एका वाक्यात प्रश्न आहे आणि एका वाक्यात उत्तर पाहिजे. शेवटी काय आहे की किती झालं तरी गव्हर्नमेंटकडून मागायचं असतंच. बँकिंग सेक्टरमध्ये आपल्याला काय वाटतं की या नगर परिषदेमधून किंवा इथल्या लोकप्रतिनिधींकडून आपल्याला काय अपेक्षित आहे की आणखीन ही सेक्टर पुढे येण्याकरता काही गोष्टी? सेक्टर असं नाही म्हणणार, पण मी एक जनरल सांगू शकते की इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या प्रकारचं, म्हणजे आता बँकिंग सेक्टरचा मी उल्लेख केला आहे म्हणून आज सगळं बँकिंग जे आहे ते ऑनलाईन आहे. त्या अनुषंगाने जे आपल्याला ज्या लीज लाईन्स किंवा ह्या सगळ्या सुविधा लागतात, हे जे कनेक्टिव्हिटीचे इश्यूज आहेत हे आमच्याकडे खूप आहे. त्याच्याविषयी कोणी विचारच करत नाही, पण कनेक्टिव्हिटीवर आज तुम्ही RTGS NEFT पासून सगळं काही कनेक्टिव्हिटीवर अवलंबून आहे. ह्याच्यामध्ये स्पेशली कुठल्या लाईन्समध्ये सिफीच्या लाईन्स लागतात, कुठल्याही बऱ्याच तिथे खूप बँकांना त्रास होतो. टेक्नॉलॉजी आणि वाईफाई किंवा 5G 2G जे काय ते पुढे वाढले पाहिजेत. सर, फार्मास्यूटिकल सेक्टर के लिए आप इस इलेक्शन में गवर्नमेंट से या फिर जो भी खड़े जो मेंबर्स खड़े हैं उनसे क्या मांग करेंगे कि उन्होंने क्या करना चाहिए इसके लिए जे अंबरनाथ का फार्मास्यूटिकल जो फील्ड है वो आगे बढ़े? मेरे हिसाब से यहाँ पे उन्होंने एक फार्मेसी कॉलेज का निर्माण करना चाहिए जितनी जल्द से जल्द हो, और ITI में भी कुछ ऐसे सब्जेक्ट ऐड करने चाहिए और उनकी ट्रेनिंग भी फार्मा में हो और सब्जेक्ट भी वो ले ताकि टेक्निकल स्टाफ फार्मा इंडस्ट्री को मिले. आरोग्य क्षेत्रात सर काय पाहिजे, काय मागणी करा? मी सर्वप्रथम तर एक सुसज्ज शासकीय रुग्णालय, म्हणजे म्हणजे जे असल्यावर पेशंट्सला पुढे जायला लागणार नाही, म्हणजे जी काय ट्रीटमेंट आहे ती अंबरनाथमध्येच मिळेल, आणि एक ब्लड बँक. नक्कीच ब्लड बँक असेल, ITI फार्मास्युटिकल कॉलेज असेल, त्यानंतर 5G आणि डिजिटल वायफाय सारख्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अद्यावत अशा यंत्रणा पाहिजेत. सलील सरांचा एक महत्त्वाचा मुद्दा होता, कारण का खरं तर जो उत्साह त्यांनी दाखवलेला तो उत्साह इथल्या मतदारांनी दाखवला पाहिजे. या सगळ्या लोकांनी जो दाखवला आहे तो उत्साह मतदारांनी दाखवला पाहिजे, कारण का तुमचं एक मत किंवा तुमचं एक तुम्ही दाबलेलं बटन जे आहे या सगळ्या गोष्टीतून पुढच्या 5 वर्षांचं भविष्य तुम्ही संबंधित व्यक्तीच्या हातामध्ये देणार आहात. त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे हे तुमच्या एका त्या वोटामुळे दिलेल्या मतदानामुळे घडणार आहे. त्यामुळे जरी मधला काळ गेला असेल, थोडा निरुत्साह किंवा थोडा टेम्पो कमी झाला असला निवडणुकीचा, तरी सर्वांनी एक आपलं 5 वर्षाचं भविष्य आपल्या हातात आहे हे सगळं विचार डोक्यात ठेवून मतदानाला जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडावं, जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं आणि आपण जागृत मतदार आहोत, जागृत या शहराचे आपण रहिवासी आहोत हे दाखवून द्यावं. अंबरनाथकरांना आम्ही देखील अपील करतो की जास्तीत जास्त संख्येने लोकांनी मतदान करावं. 20 डिसेंबरला मतदान आहे, जास्तीत संख्येने बाहेर पडा आणि ही सगळी लोकं जी स्वप्न पाहत आहेत, तुम्ही स्वप्न पाहताय की अंबरनाथ शहरामध्ये काय काय पाहिजे, काय आहे आणि काय भविष्यात आलं पाहिजे, ते सर्व जर साकार करायचं असेल तर मतदान हे केलंच पाहिजे. आणि विश्वास आहे की अंबरनाथकर, जसं त्यांनी सांगितलं की विधानसभेमध्ये शेवटून 3रा नंबर होता, ती ओळख अंबरनाथची पुसण्याकरता अंबरनाथकरांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाकरता उतरावं. आपला जो योग्य उमेदवार आहे त्याला मतदान द्यावं आणि दाखवून द्यावं की लोकशाहीच्या मार्गाने हे शहर किंवा हे वाढतं शहर किंवा भविष्यातलं शहर अंबरनाथचं ह्याच्याकरता तुमचंही भले एका बोटाचं का होईना पण योगदान आहे हे तुम्ही अभिमानाने सांगू शकता. पुढे जर्नलिस्ट संदीप अजित मांढरे,
न्यूज 18 लोकमत अंबरनाथ.